तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मला दिसत असेल पाठीमागे गाड्या वगैरे जात आहेत, आज चालला कुठे। तर आपण आता एका अशा ठिकाणी चाललो आहे जिथे जरा मजा धमाल आहे। तर मंडळी आपण कुठे चाललो आहे? फायनली आता आपण पोचलो आहे साताऱ्याला। सकाळचे 5-6 झाले आणि थंडी तर एवढी फटे लागते ते थंडीवाले बघाय बघ गाडा काय काश्मीर प्रीती कसं वाटतंय? गण्याच्या कसं बघाय कसं ओरडलेली गण्याच्या चला आपण आता गणेश आधी घरी जाऊ आणि घ्यायला आलो ना भाई। अबघ भाई ज्याचं लग्न आहे तोच घ्यायला आलाय नवरदेव आणि आमची कोंबडी मास्टर दुरी यांच्याकडे दाखव जरा कोंबडी काहीतरी बोलतोय नवरदेव काहीतरी बोलतोय काय बोलतोय 2 वाजेपर्यंत दोघांचे स्टेटस टाकण्यामध्ये गुंग होते। हा आग्रहाचं निमंत्रण करत करत आला बरोबर उतरला ना। हा एकदम लाईट बीट नाही लावले तुम्ही, ते आम्हाला डायरेक्शन दाखवले ते गण्याच्या लग्नाला करून काय उपयोग त्या घेऊन आलेलो डाकू भाईचे झाले टांगे पलटी झाले। कसं वाटतंय गणे तुला? आज लग्न आहे तुझं? नाही वाटत आहे ना लग्न आहे ते? कोण बोलेल? कोंबडी कोंबडी झाली। आपण त्याच्या घरी जाऊ, मस्त एकदम जरा आराम करू आणि मग काय भावाची हळद गाजवायची आहे, लग्न गाजवायचं आहे, वरात गाजवायचं आहे आणि मग परत आपला परतीचा प्रवास। चला भेटूया आता डायरेक्ट गण्याच्या हाऊस होते ना त्यांचे सर्वजण मैदानी आहे। जेवणा कधी आलं? काय झालं? डोळे वेगळे दाखवते। काय झालं? कशासाठी? जेवणासाठी लाईन लावायची मागून या बायकांच्या मागे असं करायचं की बायकांच्या मागे असं करायचं की का आम्हाला भूक लागली। कोण बोललं तुला? कोण बोलला? कोण बोलला? कोण बोलला? कोण बोललं तुला? मुंबईवरून आला तिथं आहे की नाही काय? 1 2 3 हा काकींची सुपारी घ्यायची। हा सुपारी सुपारी घ्या।
भावाची इथे रंगरंगोटी चाललेली आहे. भाव पहिल्यांदाच करतोय हा विषय का ही बोलली म्हणून नाहीतर आपल्याला पोरगी भेटलीच पाहिजे. आज आपण आता कुठे आला साताऱ्याला. तर साताऱ्याला आपण कोणतरी गण्याच्या काहीतरी म्हणून मिळाली पाहिजे ना. स्मार्ट दिसतो की नाही. हा एकदम स्मार्ट एकदम स्मार्ट. हा बघ बघ आरशात वगैरे बघ कसा कसा नीट दिसतोय. फाउंडेशन माझं आहे. हा फुल एकदम इथे इथे दुसरं गण्याच्या लग्नाला गण्या वाईचं लग्न मजाक मजाक अब्दुल मजाक व्हायचा. एकदम गडबडीत रस्ता आहे जायचं एकदम जायचं जेवढी ड्रेसिंग बिसिंग मारले कॉम्पॅक्ट लावलाय तोंडाला सॉरी शिवी नाही पण धूळ खूप आहे. आधीच एकतर एवढा खर्च केला कॉम्पॅक्ट साठी भाई आता धूळ तुम्हाला सुसाट उडते एकदम. भाई भाई मंदिर 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 आमचं मंदिर 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 चालू आहे. गाडी आपली नाही म्हणून कशी पण रामटो व्हायची. आपली असेल तर खड्डे वाचवून होईल नाहीतर भाई खड्ड्यात घाल. झाले 4:30 झाले. नवरदेवात आम्हाला फोन गेले नाही कुठे राहिले. तर आम्ही काय एकदम सगळ्या भरून एकदम बघू आता कोण भेटतंय का. आधी जर ब्लॉग बघत असेल ना भावा तर खरंच झाडाने उशीर केलाय. काय काय लावत नवरदेवाला आमची किती काळजी आहे बघा. कुठे भाव. आलो 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 गाडीवर आहे का. आलो चल एकदम आता डायरेक्ट अक्षता टाकायला. या बाबा नाही आलो तुझा तू बरं यायचा मंडपात जा. आलो आम्ही फुल एकदम माहोल आहे. ब्लॉग नीट करा. आमचा गण्या घोड्यावरती बसलाय. जोगेश्वरीवरून आलेल्या सगळ्या मुंबईवरून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा ते सत्कार करतायत. हा सिद्धार्थ तुम्ही आपला सत्कार सौरभ अदटराव मुंबई. सौरभ अदटराव सौरभ अदटराव यांचा सत्कार होत आहे.
तर नमस्कार. तुम्ही बोलत असाल हा डायरेक्ट वरातीवरनं इथे असा ह्याच्यात कुठे आला, अशा एका रूम बीममध्ये. तर रात्री खूप व्हिडिओज वगैरे शूट केल्या, मजा केली. त्याच्यामध्ये मोबाईलची बॅटरी पूर्ण संपलेली. तर मग मी ब्लॉगची एंडिंग करता आली नाही. पण गण्याच्या लग्नाला खूप धमाल आली. वाटलं नव्हतं की एवढी मजा येईल. पण आपण जातो तिकडे धिंगाणा असतो. गण्याचे घरातले सगळेच ओळखायला लागले बघा, असं वाटायला लागलं आहे. कारण की गण्याचा मेसेज आलेला, तो बोललो होता भाई तुम्ही राडा घालून टाकला आहे ठिकाणी. तर ते काय होतच असतं, आपण जातो तिथे धमाल वगैरे असंच असते. तर आता आपण इथे ब्लॉगची एंडिंग करूया. तर ब्लॉगची एंडिंग करूया आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जर कोणी केलं नसेल तर, आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपला ब्लॉग पोचवा. चला धन्यवाद. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.